नमस्कार मित्रांनो, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूकर या दोन्ही सख्या भावांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसलेला आहे. दरम्यान मागील 2 विधानसभा निवडणुकांमध्ये चिमूर मतदारसंघातून सतीश वारजूकर यांना पक्षांतर्गत असहकार्यामुळे पराभव पत्करावा लागला होता, तर माजी आमदार अविनाश यांनाही जिल्हा राजकारणात योग्य स्थान दिले जात नसल्याने ते नाराज होते. राजीनामा देण्यापूर्वी वारजूकर बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात सकाळी सुमारे 10 वाजता ते अधिकृत प्रवेश करणार असल्याचे अविनाश वारजूकर यांनी सांगितले. राजीनामा पत्रात अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचे दुर्लक्ष हेच मुख्य कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाला मोठा धक्का बसलेला आहे. या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर या राजीनाम्यामुळे आता देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.